या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर शहरातील घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी, हनुमान मंदिर परिसरातील अवैध धंदे आणि अतिक्रमण हटवा आणि मूलभूत सोयी सुविधा द्या अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादामध्ये घोंगडे वस्तीत केली आहे। घोंगडे वस्तीतील भाजी मार्केट, शाकंभरी देवी व हनुमान मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, शिंदी, मटका, जुगार अड्डे जोरात सुरू आहेत। दारुड्यांचा या भागातील नागरिकांना त्रास होत असून यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढून महिला, तरुणी, ज्येष्ठ महिलांना जगणे मुश्किल झाले आहे। याच परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या परिसराचा श्वास गुदमरत आहे अशी तक्रार या भागातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये केली आहे। घोंगडे वस्ती भाजी मंडई परिसरामध्ये घोंगडे यांच्या मालकीची मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे। त्या जागेवर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत। त्या नागरिकांकडून घोंगडे यांनी स्वतः अवैधरित्या भाडे वसूल करतात। वास्तविक पाहता ही जागा ओपन स्पेस असल्यामुळे भाडे घेण्याचा अधिकार घोंगडे यांना नाही, तर तो अधिकार महानगरपालिकेला आहे अशी माहिती येथील नागरिकांनी दिली आहे। तरीही घोंगडे यांनी आपल्या मुनिमांकडून बळजबरीने त्यांच्याकडून भाडे वसूल करत आहेत। त्या मोबदल्यात तिथल्या रहिवाशांना कोणत्याच प्रकारच्या सोयी सुविधा दिल्या जात नाहीत। यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी, समस्यांबरोबरच आरोग्याच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागत असल्याचं या ठिकाणच्या नागरिकांचं म्हणणं आहे। महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाप्रमाणे यापूर्वीही शहरासह या भागातील सार्वजनिक नळ शासनाच्या आदेशाप्रमाणे बंद करण्यात आले। हे नळ बंद करताना गरज असल्यास त्या भागात कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ द्या असे महापालिकेच्या आयुक्तांनी सूचित केले होते। मात्र या भागात नागरिकांची मागणी असून सुद्धा कॉन्ट्रीब्युशन पद्धतीने नळ कनेक्शन दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। अंधाराचे साम्राज्य या परिसरात पसरले असून स्वच्छतागृह, इतर मूलभूत सोयी सुविधा नाहीत। ही कामे करा, अन्यथा प्रशासक राज्याला वठणीवर आणण्यासाठी आम्ही महानगरपालिकेच्या आवारात ठिय्या मांडू असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे। यावेळी शाकंभरी देवी मंदिराचे ट्रस्टी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, ट्रस्टी मल्लय्या मारता, चंद्रकांत पासकंटी, परशुराम संधूपटला, किसन गोडके, सायन्ना गालपल्ली, अंबादास नडीमेटला, संदीप महाले, रवी गड्डम, राजन्ना सिद्राल, नागेश दुर्गम, युवा नेते बिपिन भैया पाटील, सुरेश तवटी, श्रीनिवास चिम्मन, लिंगप्पा बाडत, मुन्ना चिकनय, बेंद्रेकर, सैफन हुंडेकरी, शंकर चन्मल, पैगंबर तांबुळी, महेश शिंदे, प्रवीण कैरमकोंडा, ॲडव्होकेट कोटा, प्रभाकर बिच्छल, शीतल जैन, विजय बत्तुल यांच्यासह या परिसरातील व्यापारी, उद्योजक, नागरिक, महिला, माता भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाडीचं साम्राज्य आहे, त्या ठिकाणी कचरा उचलते का नाही, त्या ठिकाणी रोड साफसफाई, स्वच्छता घंटागाडी येते का नाही, लाईट चालत का बंद आहे, पाणी व्यवस्थित प्रेशर येतं काही येत नाही, थोडं भविष्यात पाण्याचा त्रास होणार आहे, असा अनेक समस्या आणि शासकीय योजना नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही योजना काढल्या, विश्वकर्मा योजना, मुद्रा लोन किंवा आयुष्यमान भारत योजना, असा अनेक योजना आहेत। त्या योजनेचं आपल्या गरिबांना या ठिकाणी मदत व्हावं त्यासाठी आपण जनसेवक आपल्या दारी असं म्हणून एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। मला भाजी मार्केटमध्ये एवढंच सांगायचं आहे, गाडीचं साम्राज्य तर असतेच, सर्व कामं होत असतात, परंतु आता मी सरांना या ठिकाणी आमदार असं बोलवलेलं आहे। सर गेल्या 1992-1995 पासून राजकारणात आहेत। हे घोंगडे वस्ती भाजी मार्केट लोकांशी चालू केलेलं आहे। इथं अनेक लोकांचे घर बांधत असताना तरी खरेदी नसल्यामुळं आता प्रभाकर पुढेची मुलगी याचं घर बांधायला बघितलं आहे। आता इथे काजीबाई आहे, त्यांचंही घर बांधलं बघायला लागले। त्याच्याकडनं तरी या ठिकाणी काय तर करून आपले लोक खरेदी केलं पाहिजे। खरेदी सर्व जागेवर तरी द्यायला लागल्या, उपलब्धच्या जागेवर द्यायला लागलाय, अनेक ठिकाणी आरक्षण असलेल्या जागेवर तरी खरेदी द्यायला लागलाय, परंतु ते खरेदी कसं करता येत नसतंय। आमचे लोक थोडं गरीब आहेत, घाबरतात। आणि आतापर्यंत आता मी सर माझ्याशी बोलताना मी चर्चा केलो की सर बाजूला आमचं मालकाचा मुलगा आहे, आमचं बंधू, कारण सर आणि मालका काका यांनी न्यायाने बोलणारे लोक होते, कुणाला अन्याय वगैरे करू देत नव्हते, परंतु त्या घोंगडे मालकाचं असल्यामुळे तरी कधी काय
चालतं असं माझं मत आहे सर म्हणजे अण्णा आमचं दादागिरी करावं सुरू केलंय का? दादागिरी काय करणार नाही, त्याला लागला आहे. परंतु ज्यांनी कोणी दादागिरी जर करत असेल तर त्याला दादागिरीची भाषा वापरली पाहिजे. मी आता सरांची बोलताना म्हटलं, सर म्हणजे तू माझा विद्यार्थी होऊ शकत नाही, एवढंच होऊ शकत नाही, तसं झालं पाहिजे. तिथं पोलीस स्टेशनमध्ये आमच्या महिलांना अत्याचार करण्याबद्दलचे पोलीस जर ऐकत असेल त्या ठिकाणी ते बोलायला लागतंय, नाही बोलत तर चालत नाही. त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी काम करत असताना आता मी शेवटी नंतर बोलणार आहे, कारण आता पूजा 8 वाजता आणि मला विनंती करायचं आहे. मी काय आमचं महानगरपालिकेचं आहे, ऍक्च्युली भोंगडे मालकाचं जर असेल तरी पण हे ओपन पेसचं जागा आहे. ओपन पेसच्या जागेवर आपण मंदिर बांधू शकतो किंवा आपले मैदान, क्रीडांगण, दवाखाना, विविध भाजी मार्केट सह या ठिकाणी मार्केट असल्यामुळं त्याचा भाडा भोंगडे मालकाला देतो. आता सर बसले, खरं तर भोंगडे मालक घेतलं पाहिजे का, खरं तर ते महापालिका घेतलं पाहिजे. महापालिका घेतलं पाहिजे असं असेल तर ते प्रत्येकांना जागा वाटप करून रस्त्यावर न बसता साईडला त्यांना जागा करून दिलं पाहिजे, त्यांना कचरा बांधून दिला पाहिजे, कट्टा असायला, असे विविध प्रश्न आहेत. मग यातलं मी असं म्हणू नये की माझं जे लक्ष होतं, मी आता दुसऱ्यांदा इथे नगरसेवक आहे, परंतु आता जे काही नगरसेवक होते त्यावेळी भोंगडे मालकाचे घेत आहे. आपण आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावा. मी देवस्थानचा ट्रस्टी म्हणून आणि माझी नगरसेवक म्हणून माझा पण 2 आपल्याला सूचना आहे. अण्णासाहेब, मंदिर असल्याकारणे मंदिरच्या आजूबाजूचं परिसर नेहमी स्वच्छ पाहिजे, हा मेन प्रश्न आहे. स्वच्छता मी मेंबर असलं की पहिल्या काम ते गेलो असतो आणि आपणही करता, पण लोक ऐकत नाही. लोकांचं तर काम आहे स्वतः लोक करायला पाहिजे, एकमेकावर ढकलून चालणार नाही. तुम्ही सुरुवात केलं तर अन्नात द्यायला प्रोत्साहन दिले कार्यकरण करू. स्वच्छता हा महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, तुम्ही जे अतिक्रमण इथं वाढत चालेल त्याच्यावरती कंट्रोल पाहिजे, नाही काय होते पुढे कोणी काही अतिक्रमण वाढत जातो. तो मंदिर परिसर असल्याने पुढं काय होणार ते नंतर भेदभाव होईल, लोकांची चर्चा वाढेल आणि ते दुसरे स्वरूपात निर्माण होईल मंदिर असल्याकारणे. तो आहे तो परिस्थिती काय मेंटेन करायची काय हरकत नाही, वाढू नये हे विनंती आहे मंदिरच्या वतीने. पाणी नाही, नळ नाही, गणेशत्र आहे, नळ देत नाहीये, नळाचं प्रश्न आहे, घाण आहे तिथं, वरून घाणमध्ये झालेलं असतात नाही यांना. आता तुम्ही सांगितलं बरोबर आहे. सर्वात जीवन 20 वर्षे दिवस झालेले आहे. आता राम जीवनमध्ये ते घर बांधले आम्हाला अंधारमध्ये ठेवले. दोन पण आता 3 महिना दिवस झाला, 3 महिना पाणी नाही, लाईट नाही. अध्यक्षी काय म्हणताय, तुम्ही मेंबर आहे, ते मेंबरकडे जाऊन हातापाय धुवून त्यांच्याकडनं लाईट आणा म्हणतात. आम्ही मंदिरवाला घर देऊन मेंबरकडे कशाला जाण्याचा, म्हणून माझं म्हणणं एवढं आहे. अंधारमध्ये ठेवले तर आणि मेलेल्या लोकांना जीवन तिथं लाईट आहे आणि जिवंत लोकांना लाईट नाही, अंधारामध्ये ठेवले तर या पुढे आमचा काय चुकायचं असेल तर आम्हाला माफ करा. मी 2 गोष्टी सांगते. अंधाराचा सापडाच आहे, आपल्याला त्याच्या जरा लाईटची व्यवस्था करावी लागेल आणि इकडे तो बाजूचा पूर्ण घाणीचा सापडा आहे, पूर्ण मंदिराच्या बाजूला, म्हणजे त्या गेटनं जातात. सगळं जरा साफसफाई झालं तर बाजार आपल्याला बाकीचं काही अडचण नाही. कारण आणि रात्री कसं महिलाला यायला जायला जरा अडचण होते, पूर्ण अंधार आहे पाठीमागं, जर आपल्याला तिथं लाईटची व्यवस्था व्हायला पाहिजे एवढी माझी. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर
रस्ता अपोजिट काळीकर पेट्रोल पंप सोलापूर।